खोपटे साहेबांचा विधानसभेच्या अधिवेशनादरम्यानचा त्यांचा आवेश, ते तुकाराम मुंढे यांच्यावर आरोप करत असतानाच तो त्यांचं सगळं बोलणं आणि त्या बोलण्यातून एक मात्र जाणवत होतं, कुठं ना कुठंतरी यांना कोणीतरी फीडबॅक दिलेला आहे. दिव्यांग मंत्रालयाचा पदभार घेतल्यानंतर दिव्यांग सचिव तुकाराम मुंढे साहेबांनी GR चा धडाका लावला आणि त्या GR मधले अनेक GR असे होते की जे मोठ्या मोठ्यांची भांबरी उडवणारे होते. मग ते अधिकारी असतील किंवा त्या संस्था असतील. दिव्यांग हिताचं काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेचं ऑडिट दरवर्षी करणं, आतापर्यंत त्या संस्थेने काम काय केलं याचा सगळा अभ्यास करणं आणि त्यानुसार त्या संस्थेबद्दलची पुढची कारवाई करणं, हे त्या GR मधून स्पष्ट दिसतंय. त्याचाच एक भाग म्हणजे नाशिक मालेगाव येथील एक संस्था अंधशाळा, अंध शिक्षण व प्रशिक्षण संस्था अशी एक संस्था आहे, ज्या संस्थेला तुकाराम मुंढे साहेबांच्या पुढाकाराने टाळं लागलंय. अशा खूप मोठ्या संस्था आहेत ज्यांना टाळे लागणार आहेत. अशा खूप मोठ्या संस्था आहेत ज्यांनी दिव्यांगाचं हित दाखवून भरपूर मोठा मलिदा कमवलेला आहे. हो, सगळं खोटं, विद्यार्थ्यांची संख्या खोटी, शिक्षकांची संख्या खोटी आणि त्या सगळ्या धर्तीवर अनुदान लुटायचं, असे खेळ मात्र मागील अनेक वर्षापासून चालू आहेत आणि त्याच्याकडे चक्क कानाडोळा केला जात होता. पण ज्या दिवशी तुकाराम मुंढे सचिव म्हणून त्या ठिकाणी बसले, या कमक्या अधिकाऱ्याला मॅनेज करणं तर अवघड आहे आणि म्हणून मग दुसरे काही पर्याय करता येतात का, अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत. मालेगाव मधील ही जी संस्था आहे, या संस्थेकडे फक्त 7 खरे विद्यार्थी ऍडमिशनला होते आणि कागदावर मात्र 50 विद्यार्थी दाखवलेले होते आणि त्याच्याच बरोबर या 50 विद्यार्थ्यांसाठी 24 शिक्षक, या पद्धतीने सगळं दाखवून अनुदान, या सगळ्या गोष्टी अनेक वर्षापासून लाटल्या जात होत्या. पण एका अधिकाऱ्याने ही संस्था बंदच पाडली आणि अशा अनेक संस्था बंद पडणार का या दृष्टीने कुठेतरी धास्ती आणि त्याचाच भाग म्हणून तर कृष्णा खोपडे त्या ठिकाणी अधिवेशनादरम्यान एवढं सगळं बोलले नाहीत ना, हा प्रश्न मात्र प्रत्येक दिव्यांगजनाच्या मनात येतो. 2020 प्रकरण, त्यावेळी सगळ्या क्लीन चिट दिलेल्या आहेत, हे वारंवार सांगितलं जातं. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी पण या सगळ्या गोष्टी मांडल्यात त्या ठिकाणी की नाही, या सगळ्या गोष्टी अगोदरच बोलून झाल्यात, तरी पण त्याच्यावर लक्षवेधी आणि हे सगळं बोलत असताना तुमच्या बोलण्याचा मुख्य गाभाच त्या ठिकाणी आला की 17 जणांचं निलंबन केलं होतं. हो, ते तर शल्य आहे ना सगळ्यात मोठं, आणि त्या शल्याबरोबर हे बोगस दिव्यांग शोध मोहीम, या बोगस दिव्यांग शोध मोहीम मधले अनेक अधिकारी, ते मोठे अधिकारी, पैसेवाले आहेत ना, ते मोठे बोगस कार्ड काढलं, त्याच्यानुसार नोकरी लावली. म्हणजे तुमचा स्वभावच बोगसगिरीचा. बेट्यानो, तुम्ही बोगस म्हणून ज्यावेळेस नोकरी लागलात त्यावेळेस तिथं पण तुम्ही बोगस म्हणून मरणाचा माल कमविला ना, आणि तोच माल तुम्हाला वाटायचा आहे. तुमच्या घराचं कुठं चाललंय, काही कुठं तुमच्या खिशातून देणार आहेत, कुठं तुम्ही मेहनत केली आहे, कुठं तुम्ही नांगर वडलाय, कुठं तुम्ही दारे धरलेत, काहीच नाही केलं ना तुम्ही. किंवा कुठं तुम्ही खऱ्या दिव्यांगजनासाठी सारखी मेहनत केली 1-1 रुपये कमवण्यासाठी. खोटारड्यानो, तुमचे हे खोटारडे चाळे लपवण्यासाठी तुम्ही असा तर वापर केला नाही ना. एक, आणि दुसरी गोष्ट, हे खोटारडे आता फार मोठ्या कामाला लागले. सगळ्या विभागाची तपासणी करतानाचे रेट वाढलेत. हो, असं चक्क बोललं जात आहे. यांच्या टोळ्या आहेत, यांच्यासाठी सपोर्ट करणारी एक वेगळी गँग आहे आणि त्या गँगच्या माध्यमातून यांनी सगळ्या फिल्डिंग लावल्यात. पाठवा, जिथं पाठवायचं तिथं पाठवा, तिथून आम्ही फिल्डिंग लावून हे करू. पण याच्यासाठी मात्र मी प्रत्येक खऱ्या दिव्यांगजनाने जागरूक होणं जरुरी आहे. नाहीतर ही बोगस दिव्यांग शोध मोहीम पण बस जे गरीब आहेत तेच पिसले जातील आणि जे मोठे आहेत आणि सगळ्यात मोठे बोगस आहेत ते मात्र अलगद राहतील. असं पुढे बघण्याची पाळी येऊ नये, ह्याच्यासाठी मात्र प्रत्येक यंत्रणेच्या नाहीतर मग सर्व दिव्यांगाच्या संघटना, आपल्यासारखे सर्वसामान्य दिव्यांग यांनी मात्र या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून एकदा तपासणीचा अहवाल आला की त्याच्यावर पुढची कारवाई, त्याच्यावर पुढचं आंदोलन या दृष्टीने पर्याय करणं जरुरी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, आपल्यापैकी काही दिव्यांगजनांनी, काही दिव्यांग संघटनांनी मात्र याच्याबद्दल कोर्टात मूव्ह करणं सगळ्यात सोपं राहील. कोर्टात मूव्ह करा. हे जे खोटे दिव्यांग आहेत हे पण पुढे कोर्टात जाणारच आहेत. आम्ही फार शरीफ, आमच्या 30-30 वर्षाच्या नोकऱ्यात आमचं काय करायचं. त्यावेळेस काही नाही वाटलं मनाला, काही नाही वाटलं. त्यावेळेस नोकरी घेताना खोटं प्रमाणपत्र दिलं, त्याच्यानंतर एवढ्या रूपांतर करत असताना पळून गेले घरी, त्यावेळेस काही नाही वाटलं. कसं वाटण रे तुम्हाला, कसं वाटण? तुमच्यामध्ये मन भावना नाहीतच ना. पण तुमच्या विरोधात मात्र कडक
पाऊल उचललेच जातील. आमच्या दृष्टीने आम्ही या प्रत्येक गोष्टीत जोपर्यंत त्याचा छडा लागत नाही तोपर्यंत मागच राहणार आहे, एवढं मात्र नक्की. आजच्या व्हिडिओतून सर्व दिव्यांग बांधवांना एक विनंती करतोय, हे जे चेरीमेरी देऊन तयार झालेले बोगस दिव्यांग आहेत यांचा शोध नेमका कसा लावला जातो, यांच्यासाठी जे नेमक्या मॅनेजमेंट कुठं कुठं कशा कशा होत आहेत, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही तुमच्या परीने बारकाईने लक्ष द्या. प्रत्येक संघटनेला पण आजच्या व्हिडिओतून विनंती आहे, प्रत्येक संघटनेने पुढाकार घेऊन, कारण प्रत्येक संघटना आपल्या आपल्या परीने बोगस दिव्यांग शोधण्यासाठी मेहनत करतायत हे आतापर्यंत दिसलंय. बच्चू कडू यांनी इतक्या मोठ्या बोगस दिव्यांगाची यादी दिली. अपंग जनता दल संघटनेने स्वतः पुढाकार घेऊन बोगस दिव्यांगाकडे जाऊन त्यांचं दिव्यांगत्व खरं की खोटं हे तपासण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या जर गोष्टी होत आहेत तर मग आता दिव्यांग मंत्रालय जर बोगस दिव्यांग शोध मोहीम सुरू करतंय तर या शोध मोहिमेमध्ये ऑब्झर्वेशन करण्याचं, बारीक लक्ष ठेवण्याचं हे काम आपल्या प्रत्येक दिव्यांगजनाच्या संघटनेचं आहे. या दृष्टीने जर आपण लक्ष ठेवलं तर नक्कीच यंत्रणा पण सतर्क राहील आणि जागरूक राहील आणि यंत्रणेला आपण खरे दिव्यांग त्यांना न्याय देऊन खोट्या दिव्यांगांना जास्त कडक शासन करण्यासाठी बळजबरीने का होईना पण कारवाई करावीच लागणार आहे.